नमस्कार. नीट UG 2026चा अर्ज अचूक कसा भरायचा यासाठीच्या या विशेष मार्गदर्शिकेत सर्वांचं स्वागत आहे. चला, या महत्त्वाच्या प्रक्रियेतला प्रत्येक टप्पा एकदम सोप्या पद्धतीने समजून घेऊया. डॉक्टर बनण्याचं स्वप्न खूप मोठं असतं नाही का? पण विचार करा, अर्ज भरताना झालेली एक छोटीशी चूक सुद्धा या स्वप्नाच्या आड येऊ शकते. हो, हे खरंय. म्हणूनच प्रत्येक लहान-सहान तपशिलाकडे लक्ष देणं इतकं महत्त्वाचं आहे. आणि आज आपण नेमकं तेच करणार आहोत, जेणेकरून अशी कोणतीही चूक होणार नाही. बरं, अनेकांना वाटतं की फॉर्म भरायला बसलं की काम सुरू होतं. पण नाही. एक अचूक अर्ज भरण्याची खरी तयारी ही ऑनलाईन पोर्टलवर लॉग इन करण्याच्या खूप आधीच सुरू होते. तर मग फॉर्म भरायला बसण्याआधी नक्की काय काय तयारी करायची आहे? कोणती कागदपत्र आणि माहिती जवळ ठेवायची आहे? चला, आधी तेच बघूया. सर्वात आधी एक काम करायचंय, ह्या तारखा लगेच तुमच्या कॅलेंडरमध्ये किंवा डायरीमध्ये लिहून घ्या. बघा, अर्ज करण्याची मुदत आहे 8 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026. फी भरण्याची शेवटची तारीखसुद्धा 8 मार्चच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षेची तारीख ती आहे 3 मे 2026. ह्या तारखा डोक्यात अगदी पक्क्या बसल्या पाहिजेत, यात चूक नको. ओके, तारखा लक्षात आल्या. आता बघूया अर्जाच्या शुल्काविषयी. वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वेगवेगळं शुल्क आहे. जे जनरल कॅटेगरीमध्ये आहेत त्यांच्यासाठी आहे 1700 रुपये. जे जनरल EWS किंवा OBC NCL कॅटेगरीत येतात त्यांच्यासाठी 1600 रुपये. आणि SC, ST, PWD म्हणजे दिव्यांग व्यक्ती आणि तृतीयपंथी उमेदवारांसाठी हे शुल्क 1000 रुपये आहे. आता मी जे सांगणार आहे ते खूपच महत्त्वाचं आहे. अर्ज भरायला बसण्यापूर्वी या 2 गोष्टी तयार आहेत की नाही हे नक्की तपासा. पहिली गोष्ट म्हणजे आधार कार्ड हे सध्या वापरत असलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीशी लिंक असायलाच हवं. आणि दुसरी गोष्ट, विद्यार्थी आणि पालक या दोघांसाठी 2 वेगळे मोबाईल नंबर आणि 2 वेगळे ईमेल आयडी तयार ठेवा. कारण सगळ्या OTP आणि पुढच्या सूचना याचवर येणार आहेत. ही तयारी आधीच करून ठेवा. चला, आता कागदपत्रांची यादी पाहूया. ही सगळी डॉक्युमेंट स्कॅन करून सॉफ्ट कॉपी आणि ओरिजिनल हार्ड कॉपी दोन्ही तयार हव्यात. लिस्ट बनवून घ्या. 10वीची मार्कशीट, 12वीचा ॲडमिट कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट आणि पोस्टकार्ड साईज फोटो, सही आणि बोटांचे ठसे, जातीचा दाखला आणि डोमिसाईल सर्टिफिकेट हे सगळं एका फाईलमध्ये रेडी ठेवा. ओके, आता एक अशी गोष्ट जिथे खूप जण चुकतात, सही आणि बोटांचे ठसे. लक्षात घ्या, सही नेहमी रनिंग हँडमध्येच करायची आहे. ब्लॉक लेटर्स किंवा पूर्ण कॅपिटल अक्षरात केलेली सही चालणार नाही. आणि दुसरी गोष्ट, सही आणि दोन्ही हातांच्या 10ही बोटांचे ठसे हे फक्त काळ्या शाईच्या पेनानेच पांढऱ्या कागदावर घ्यायचेत. ही एक छोटीशी वाटणारी चूक आहे, पण यामुळे अर्ज थेट नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे इथे अजिबात रिस्क घ्यायची नाही. चला तर, आपली पूर्वतयारी आता झाली आहे. कागदपत्र तयार आहेत, तारखा माहीत आहेत. आता वेळ आली आहे प्रत्यक्ष ऑनलाईन अर्ज भरण्याची. चला तर मग बघूया की प्रत्येक सेक्शन कसा अचूकपणे भरायचा. आता जो नियम मी सांगणार आहे तो या संपूर्ण प्रक्रियेचा गोल्डन रूल आहे. हा नियम कधीही विसरायचा नाही. नियम असा आहे, अर्जामधली सगळी वैयक्तिक माहिती म्हणजे स्वतःचं नाव, आईवडिलांचं नाव, जन्मतारीख हे सगळं तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर जसं आहे अगदी तसंच तंतोतंत जुळलं पाहिजे. एक अक्षरही इकडे तिकडे नको. इथे बघा, हे अगदी स्पष्ट दिसतंय. डावीकडे आहे 10वीची मार्कशीट आणि उजवीकडे आहे ऑनलाईन अर्ज. नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव आणि जन्मतारीख. मार्कशीटवर जसं लिहिलंय अगदी तसंच कॉपी पेस्ट करायचं आहे असं समजा. स्पेलिंगमध्ये एकही चूक होता कामा नये. आणि हो, अजून एक महत्त्वाची सूचना, नावाचा आधी कोणतीही उपाधी म्हणजे प्रिफिक्स लावायचा नाही. म्हणजे मिस्टर, मिसेस, श्री, डॉक्टर, कोल असं काहीही लिहायचं नाही. फक्त जे नाव मार्कशीटवर आहे तेच नाव लिहायचं. नाहीतर माहिती जुळणार नाही आणि अर्ज रद्द होऊ शकतो. हे लक्षात ठेवा. संपूर्ण अर्ज भरायची प्रक्रिया सोपी आहे. ती मुख्यत्वे 3 टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. पहिला टप्पा म्हणजे रजिस्ट्रेशन आणि ओळखपत्राची माहिती. दुसरा टप्पा म्हणजे पत्ता आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स. आणि तिसरा, शेवटचा टप्पा म्हणजे आपली शैक्षणिक माहिती. चला, एक एक करून सगळे टप्पे बघूया. तर पहिला टप्पा आहे रजिस्ट्रेशन. इथे तुमची मूळ ओळख निश्चित होते. म्हणजे तुमचं नाव, जन्मतारीख ही सगळी माहिती इथे भरायची आहे, जी 10वीच्या मार्कशीटनुसार असेल.
आणि ओळखपत्र म्हणून आधार कार्ड किंवा इतर कोणताही वैध पर्याय निवडायचा आहे. रजिस्ट्रेशन झालं की येतो दुसरा टप्पा, पत्ता. इथे सध्याचा आणि कायमचा असे दोन्ही पत्ते टाकावे लागतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, पिनकोड अगदी बरोबर टाका. आणि हो, पत्त्याचा पुरावा म्हणून जे काही कागदपत्र लागेल ते तयार ठेवा आणि अपलोड करा. आणि आता तिसरा टप्पा, तो म्हणजे शैक्षणिक माहिती. येथे 10वी, 11वी आणि 12वीचे गुण भरायचे आहेत. माझी एक छोटीशी पण खूप कामाची टिप आहे. हे सगळे मार्क्स आधीच एका कागदावर लिहून ठेवा, म्हणजे फॉर्म भरताना गडबड होणार नाही आणि कोणतीही चूक टाळता येईल. ठीक आहे, आतापर्यंत आपण माहिती कशी भरायची ते पाहिलं. आता आपण अर्जातल्या काही अशा पर्यायांबद्दल बोलणार आहोत जिथे घेतलेला एक निर्णय तुमच्या पुढच्या संपूर्ण प्रक्रियेवर परिणाम करू शकतो. त्यामुळे इथे खूप काळजीपूर्वक विचार करूनच पर्याय निवडायचे आहेत. एक प्रश्न जो जवळजवळ सगळ्याच उमेदवारांना पडतो, तो म्हणजे आरक्षणाचा दाखला स्टेटचा चालेल की सेंट्रलचाच पाहिजे? खूप गोंधळ असतो याबद्दल. चला, आज हा गोंधळ दूर करूया. याचं उत्तर अगदी सरळ आणि सोपं आहे. जर तुम्ही ओबीसी किंवा ईडब्ल्यूएस प्रवर्गात असाल तर तुम्हाला सेंट्रल फॉर्मॅटचाच दाखला लागेल, तो अनिवार्य आहे. पण जर तुम्ही SC/ST प्रवर्गात असाल तर सेंट्रल फॉर्मॅटला प्राधान्य आहे, पण स्टेटचा दाखला सुद्धा स्वीकारला जातो. हे एकदम स्पष्ट लक्षात ठेवा. आता इथे 2 महत्त्वाचे पर्याय आहेत, ते समजून घेऊया. पहिला, कस्टमरी ड्रेसबद्दल. जर परीक्षेच्या दिवशी बुरखा किंवा पगडी यांसारखा पारंपरिक पोशाख घालायचा असेल तर ह्या पर्यायासमोर येस निवडायला विसरू नका. दुसरा पर्याय आहे मायनॉरिटी स्टेटस. जर तुम्ही धार्मिक अल्पसंख्याक असाल तर इथे तुमचा योग्य धर्म निवडा. ही एक खूप साधी पण तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही जो पासवर्ड आणि सिक्युरिटी प्रश्न तयार कराल तो लगेच एका डायरीत किंवा सुरक्षित ठिकाणी लिहून ठेवा. आपल्याला वाटतं की लक्षात राहील पण नंतर आठवत नाही. त्यामुळे लिहून ठेवणं सगळ्यात उत्तम, म्हणजे नंतर लॉग इन करताना कोणताही त्रास होणार नाही. चला, आता आपण अर्ज भरण्याच्या प्रक्रियेच्या अगदी शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, तो म्हणजे फायनल चेक पॉइंट, अंतिम तपासणी. 1 मिनिट थांबा, फायनल सबमिट बटन दाबण्याची घाई करू नका. मी पुन्हा सांगतो, एकदा अर्ज सबमिट झाला की त्यात एक अक्षरही बदलता येणार नाही. ही तुमची भरलेली माहिती तपासण्याची शेवटची संधी आहे, शेवटची संधी. तर फायनल सबमिट करण्यापूर्वी या 5 गोष्टी पुन्हा एकदा तपासा. ही तुमची फायनल चेकलिस्ट आहे. 1. स्वतःच्या नावाची स्पेलिंग. 2. जन्मतारीख. 3. तुमचा आरक्षण प्रवर्ग म्हणजे कॅटेगरी. 4. प्रश्नपत्रिकेचं माध्यम. आणि 5. परीक्षेचं शहर. या 5 गोष्टींवर पुन्हा नजर टाका, कारण यात चूक झाली तर ती दुरुस्त करण्याची संधी परत मिळणार नाही. आणि जाता जाता एक महत्त्वाची सूचना, विशेषतः जे सध्या 12वीची परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी. तुम्ही अजिबात घाई करू नका. परीक्षा संपल्यावर शांत डोक्याने अर्ज भरा. तुम्हाला अजून काही मार्गदर्शन किंवा समुपदेशनाची गरज वाटल्यास डॉक्टर निलेश शहा यांच्याशी संपर्क साधू शकता. लक्षात ठेवा, एक अचूक अर्ज हे तुमच्या यशस्वी प्रवासाची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. नीट UG 2026 साठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.